कुठल्याही धर्मात जा तुम्ही उपवास करायला सांगितले की तुम्हाला म्हणजे कॅन्सरचे सेल ते मारू शकतो. उपवासाचं इतकं महत्व आहे, उपाशी राहण्याचं एवढं महत्व आहे. त्यामुळे आपण उष्टे खजूर किंवा साबुदाणा किंवा हे जे काही सहर आहे हे खाण्यापेक्षा आपण एकतर फक्त फलाहार घेतला पाहिजे, नाहीतर काहीच न खाणे किंवा नारळ पाण्यावर करणे हा सगळ्यात उत्तम उपाय आहे. संकल्प देतो आपण शरीराला की काही खाणार नाही असा जो संकल्प आहे, मग शरीर ते एक्सेप्ट करून घेतो आणि मग आपली जी एनर्जी आहे ते जे मृत सेल्स आहे ते एक वेगळ्याच पद्धतीने बाहेर पडायला लागतात आणि आपल्याला एक वेगळंच चैतन्य, वर्षभराची ऊर्जा तुम्हाला मिळणार आहे काहीही न खाल्ल्यावर. त्यामुळे तुम्हाला ते प्रोटीन मिळणार आहे काहीही न खाल्ल्यावर, तुम्हाला आरोग्य मिळणार आहे काहीही न खाल्ल्यावर. त्यामुळे हाच एक उपवास आहे. काही खाऊन प्रोटीन आपल्याला मिळतं, पण काही न खाऊन जास्त प्रोटीन मिळतं, म्हणजे शरीराला जास्त ताकद मिळते. त्यामुळे शक्यतोवर सगळ्यांनी उपवास कडक असावा, म्हणजे काही न खाता पिता. असेल तर उत्तम, नसेल तर नारळ पाणी, आणि नसेल तर चांगल्या व्यक्तीकडनं घेतलेले फळं, इंजेक्शन मारलेले किंवा थुकलेले फळं न घेता, उष्टे खजूर न खाता, कोणाचे बाटलेले उष्टे खजूर जर कधी खाल्ले तर तुमचा उपवास काय झाला मला सांग. नाही, न खजूर खाताही उपवास होऊ शकतो, साबुदाणा न खाताही उपवास होऊ शकतो. त्याच्यामुळे एवढा आपण शरीराला यातना द्या आणि शुगर वाढवून घ्या आणि काहीतरी नको ते उपद्रव वाढवून घ्या. त्यामुळे आपण मग देवालाच दोष देतो की एवढे उपवास तापास करून तुम्हाला काय दिलं. मग देव फक्त स्मित हास्य करेल, तूच केलंय मी काय केलं.